आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। इंडिया आघाडीत नितीश कुमार यांचा नाराजीचा सूर, खासगीकरण आणि महागाईच्या विरोधात C2 संघटनेचा मोर्चा, सामरा विमानतळाचे नामकरण संत बसवेश्वर होणार, गर्भलिंग निदान चिकित्सा केल्याबद्दल यश हॉस्पिटलला टाळे ठोकले, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम जानेवारीपासून, कर्नाटकी सूडबुद्धीने समिती नेत्यांवर गुन्हा, ढोलिडा ग्रुपचे कार्य कौतुकास्पद, रोटरी मिडटाउन तर्फे झाड शहापूर शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप, मराठी जनतेच्या लढ्याला मनोज जरांगे पाटील यांचे पाठबळ, नेहरूनगर येथे सांडपाण्याची समस्या गंभीर। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया नावाने आघाडी स्थापन केली आहे। या आघाडीत एकूण 28 पक्ष आहेत। मात्र सध्या घेतल्या जाणाऱ्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील घटक पक्षातील मतभेद समोर आले आहेत। मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर तोडगा न निघाल्यामुळे संयुक्त जनता दल आणि समाजवादी पार्टी या पक्षांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे। हीच नाराजी बिहारचे मुख्यमंत्री तथा JDUचे नेते नितीश कुमार यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली आहे। त्यांनी यावेळी इंडिया आघाडीवरही भाष्य केलं। काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत व्यग्र CPI पक्षातर्फे BJP हटाओ देश बचाओ नावाने एक सभा आयोजित करण्यात आली होती। याच सभेत नितीश कुमार देखील सहभागी झाले होते। यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीकात्मक भाष्य केलं। सध्या काँग्रेस विधानसभा निवडणुकात व्यग्र आहे, या पक्षाला विधानसभा निवडणुकातच रस दिसत आहे, अशी टीका त्यांनी केली। खासगीकरण आणि महागाईच्या विरोधात C2 संघटनेचा मोर्चा। केंद्र सरकारने अनेक विभागांचे खासगीकरण सुरू केले आहे। तसेच केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाईचा भडका उडालाय। यावर सरकारने त्वरित नियंत्रण आणावे अशी मागणी C2 प्रणीत संघटनेच्या वतीने करण्यात आली। या संघटनेच्या सदस्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर केले। यावेळी बोलताना संघटनेच्या प्रतिनिधी मंदा नेवगी यांनी सांगितलं की केंद्र सरकारने सध्या अनेक सरकारी संस्थांचे खासगीकरण करण्याचा सपाटा सुरू केलाय। रेल्वे विभाग, विद्युत मंडळ आणि इतर संस्थांचे खासगीकरण करून सामान्य जनतेच्या समस्यांमध्ये भर टाकली आहे। तसेच खासगी संस्थांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागतोय। याची गंभीर दखल घेण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। या मोर्चामध्ये विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज बेळगाव जिल्ह्याच्या वतीने आम्ही DCच्या वतीने निवेदन द्यायला आले। जे केंद्र सरकार आहे ते सगळं काही खासगीकरण करायला चाललंय, तेव्हा जे रेल्वे आहे, रेल्वेमध्ये कितीतरी फायदा असते, मात्र यांनी सगळं काही खासगीकरण करून गरिबांना रस्त्यावर आणण्याचं काम करायला येतं। तसंच जे लाईट विद्युत आहे, विद्युत पासून कितीतरी कामगार आता बेरोजगार झालेले आहेत। हे विद्युत पण त्यांनी खासगीकरण करत चाललेत आणि महागाई तर अशी वाढली की गरीब उपाशी झोपायची वेळ आलेली आहे। तेव्हा गरिबांना न्याय मिळणार कधी आणि यांनी न्याय मिळवून देणार कसा, असा आम्ही सरकारकडे प्रश्न करतो। तेव्हा केंद्र सरकारच्या विरोधात आज जिल्ह्यातून आणि बेळगावच्या विषयांना मनवी द्यायला आलेला आहे।
मी दिलेलं होतं पण अद्याप त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही आहे. त्या कारणानं आज परत आम्ही मोर्चा काढलेला आहे. आज पण त्यांनी उत्तर नाही दिले तर आम्ही मोठा मोर्चा उभा करणार असं मी सांगू इच्छितो. सामरा विमानतळाचे नामकरण संत बसवेश्वर होणार. बेळगाव शहराचे आणि जिल्ह्याचे भूषण असलेल्या सामरा विमानतळाला नाव देण्याच्या मुद्द्यावरून आता सरकारने नवीन प्रस्ताव तयार केलाय. यानुसार संत बसवेश्वरांचे नाव देण्याची योजना आहे. यापूर्वी सदर विमानतळाला नावे देण्याबाबत अनेक प्रस्ताव चर्चेला आले होते. मात्र आता संत बसवेश्वर हा अंतिम पर्याय निवडण्यात आला असल्याचं वृत्त हाती आलंय. सामरा येथील शेतकऱ्यांनी या विमानतळासाठी सुमारे 500 एकर सुपीक जमीन दिली आहे. त्याचप्रमाणे या विमानतळासाठी सामरा गावची ग्रामदेवता असणाऱ्या दुर्गा देवीचे नाव देण्यात यावे अशी शेतकरी वर्गाने मागणी मांडली होती. यामध्ये प्रशासकीय यंत्रणेकडून अहवालही मागविण्यात आला होता. त्यानंतर संत बसवेश्वर यांचे नाव देण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात येणार असल्याचं समजतं. त्यानंतर विमानतळाचे नामांतर नव्याने नामकरण होणार असल्याची माहिती हाती आली आहे. गर्भलिंग निदान चिकित्सा केल्याबद्दल यश हॉस्पिटलला टाळे ठोकले. महाद्वार रोड येथील यश हॉस्पिटलमध्ये PCPNDT कायदा तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या मार्गदर्शन तत्वांचे उल्लंघन होत असल्याच्या माहितीवरून शुक्रवारी सकाळी येथे धाड टाकण्यात आली. प्रांताधिकारी श्रवण नाईक, प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी शुभम शुक्ला तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून अल्ट्रासाऊंड मशीन जप्त करून त्या युनिटला टाळे ठोकले. सरकारने कडक कायदा करून देखील अजूनही लपून छपून काही हॉस्पिटलमध्ये भ्रूणलिंग निदान केले जात आहे. स्त्री भ्रूण हत्या केली जात आहे. प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळून हे बेकायदेशीर कृत्य केलं जात आहे. या प्रकरणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने कारवाई सुरू केली आहे. शहरातील प्रतिष्ठित यश हॉस्पिटलमध्ये AC श्रवण नाईक, IAS अधिकारी शुभम शुक्ला आणि कल्याण अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून टाळे ठोकले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम जानेवारीपासून. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या कामाला जानेवारी 2024 मध्ये सुरुवात केली जाणार आहे. यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. नियोजित इमारत स्थळी सध्या माती परीक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत पाडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सुसज्ज अशी भव्य इमारत उभारली जाणार आहे. नूतन इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. दुसऱ्या टप्प्यात 70 तर तिसऱ्या टप्प्यात 73 कोटी रुपये मंजूर केले जाणार आहेत. सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागणार आहे. कर्नाटकी सूडबुद्धीने समिती नेत्यांवर गुन्हा. पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली तरी मराठी भाषिकातून काळा दिन फेरी काढण्यात येते. तशी ती यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली शांततेत निघाली. परंतु कर्नाटकी सूडबुद्धी दाखवत पोलीस खात्याने 16 जणांची नावे घालत सर्वांवर गुन्हा दाखल केलाय. भाषिक तेढ निर्माण करणे, शांततेचा भंग करणे, कट रचणे, प्रशासनाने घालून दिलेले नियम आणि कायद्यांचा भंग करणे असा ठपका ठेवत गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील यांचा समावेश आहे. ढोलिडा ग्रुपचे कार्य कौतुकास्पद. येथील ढोलिडा ग्रुपने संस्कृती जतन करून आदर्श निर्माण केलाय असं मत ढोलिडा ग्रुपतर्फे पशुसंगोपन, दुग्ध आणि मत्स्य खात्याचे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी व्यक्त केले. येथील कोजागिरी निमित्त रविवारी रास रसिया हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मंत्री रुपाला बोलत होते. प्रथम मंत्री रुपाला यांचे विमानतळावर स्वागत ढोलिडा ग्रुपतर्फे करण्यात आले. यावेळी आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, नगरसेवक अभिजित जवळकर आदी उपस्थित होते. सायंकाळी मंत्री रुपाला यांच्या हस्ते चामुंडादेवी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रोटरी मिडटाऊन तर्फे झाड शहापूर शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप. रोटरी मिडटाऊन बेळगाव तर्फे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी झाड शहापूर येथील शाळेतील 120 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. व्यासपीठावर रोटरी मिडटाऊन बेळगावचे अध्यक्ष सतीश नाईक, मुख्याध्यापिका SB राजगोळकर, SDMचे अध्यक्ष निंगाप्पा नंदीहळ्ळी, आरती मेलगे, सुरेश भातकांडे आणि रोटेरियल उदय इडगल आदी उपस्थित होते. ठळकवाडी हायस्कूलचे शिक्षक सुरेश भातकांडे यांनी रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली. निंगाप्पा नंदीहळ्ळी आणि रोटरी क्लबने केलेल्या कार्याचे कौतुक केले. आरती मेलगे यांनी आभार मानले. मराठी जनतेच्या लढ्याला मनोज जरांगे पाटील यांचे पाठबळ.
बेळगावसह सीमा लढ्यात आणि शेतकरी जमीन संपादन विरोधी लढ्यात मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील बळ देणार आहेत। शुक्रवारी सकल मराठा समाज आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने संभाजीनगर येथे जरांगे पाटील यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली। रिंग रोड, जमीन संपादन, हलगा-मच्छे बायपास यासह सीमा प्रश्नावर सविस्तर चर्चा केली। त्यावेळी जरांगे पाटील यांनी निप्पाणी बेळगावची भेट घेऊ असे आश्वासन दिले। महाराष्ट्र एकीकरण समितीचे रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह महादेव पाटील, सागर पाटील, विकास कलगडगी, कपिल भोसले, अमित जाधव, आनंद पाटील आदी यावेळी उपस्थित होते। नेहरूनगर येथे सांडपाण्याची समस्या गंभीर। नेहरूनगर येथील बसवाना मंदिर नजीक गेल्या काही दिवसांपासून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे। वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना तसेच परिसरातील दुकानदारांना याचा त्रास सहन करावा लागतोय। मात्र या समस्येकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले असून जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। नेहरू नगरातील या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते। या ठिकाणी गटारांचे बांधकाम तर करण्यात आले, मात्र याप्रमाणे सीडी बांधकाम करण्यात आलेले नाही। सीडीची उंची कमी असल्याने, लहान असल्याने सांडपाणी पुढे वाहून न जाता ते रस्त्यावर वाहत आहे। याच सांडपाण्यातून वाहने तसेच पादचाऱ्यांना दुर्गंधी सहन करावी लागते। कित्येक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे। याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केली आहे। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना सारी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी, आदर्श सारी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कर्नाटक लोकसेवा आयोगातर्फे विविध खात्यांमध्ये रिक्त असलेल्या ग्रुप सी पदांसाठी कन्नड भाषा परीक्षा आयोजित केली आहे। शनिवार दिनांक 4 रोजी दुपारी 2 ते 4 तर रविवार दिनांक 5 रोजी सकाळी 10 ते 11:30 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत शहरातील 13 केंद्रांवर परीक्षा होणार आहे। परीक्षा शांततेत पार पडावी, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 नुसार जमावबंदीचा आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर SN सिद्धरामप्पा यांनी जाहीर केलाय। परीक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरावर 5 जणांना एकत्रित थांबण्यास आणि फिरण्यास परवानगी असणार नाही असं यावेळी कळविण्यात आलं आहे।
तालुक्यातील रब्बी हंगामातील पेरणी कामांना प्रारंभ. बटाटा रताळी काढणीनंतर कडोली परिसरातील शेतकरी ज्वारी पेरणीच्या कामात गुंतले आहेत. रब्बी हंगाम साधण्याची तालुक्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यामुळे शिवारे पुन्हा गजबजली आहेत. तालुक्याचा पश्चिम भाग वगळता बाकी भागात रब्बी हंगाम घेण्यात येतो. या भागातून काळी जमीन असल्याने ज्वारी, हरभरा, मसूर आदी पिके घेण्यात येतात. खरीप हंगाम संपल्यानंतर लागलीच पेरणीच्या कामांना प्राधान्य देण्यात येतं. यावर्षी पावसाने दडी मारल्याने पेरणीच्या कामांना उशीर झाला आहे. बटाटा काढणीचा हंगाम संपलाय. रिकाम्या झालेल्या शिवारात ज्वारी पेरणीची कामे गतिमान झाली आहेत. अरिहंत हॉस्पिटलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी. शहरातील अरिहंत हॉस्पिटल आता सर्वच विभागामध्ये आघाडी घेत आहे. रुग्णांना कमी त्रास, रुग्णालयातील मुक्काम कमी आणि रुग्ण लवकर बरा होण्याच्या दृष्टीने प्रगतीपथावर आहे. नुकताच अरिहंत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर विक्रांत मगदूम यांच्या नेतृत्वाखाली रोबोटिक पद्धतीने टोटल नी रिप्लेसमेंट यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अशाच पद्धतीने बेळगावमधील आणि हॉस्पिटलमध्ये दुसरी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे अरिहंत हॉस्पिटलने रुग्णसेवेत आणखीन एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून यापुढेही ही यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहणार आहे. यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केल्याबद्दल डॉक्टर विक्रांत मगदूम आणि सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या शिक्षकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन. आजच्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजेत म्हणून तंत्रज्ञान आत्मसात करा, असे उद्गार प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या शिक्षकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना काढले. शुक्रवार दिनांक 31 रोजी हे चांगळेश्वरी हायस्कूल येथे आयोजित श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्या विविध शाखातील शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थापक श्री वायन मजुकर होते. तसेच संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर, संचालिका कांचन मजुकर, उपाध्यक्ष दौलत कुगजी, चंद्रकांत पाटील, नरेंद्र मजुकर, मारुती कुगजी, महादेव कुगजी तसेच संस्थेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते. गृहलक्ष्मीतील तांत्रिक अडचणी दूर करा. गृहलक्ष्मी योजनेच्या अंमलबजावणीत अनेक तांत्रिक अडचणी भेडसावत आहेत. याचा फटका लाभार्थ्यांना बसतोय. निधी त्वरित वितरित करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्यात. निधी त्वरित वितरित करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी अशी सूचना महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. गृहलक्ष्मी योजनेचा विकास आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी योजनेतून अडचणींचा आढावा घेतला. यावेळी विभागीय सचिव डॉक्टर जी.सी. प्रकाश, संचालिका एम.एस. अर्चना, मंत्र्यांचे सचिव डॉक्टर टी.एच. विश्वनाथ आणि इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. शास्त्रीय गायनाची रविवारी मेजवानी. पंडित बी.व्ही. कडलासकर बुवा मेमोरियल ट्रस्ट बेळगाव यांच्यातर्फे आणि कन्नड आणि सांस्कृतिक विभाग यांच्या सहयोगाने शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार दिनांक 5 रोजी सायंकाळी 5 वाजता सरस्वती वाचनालय शहापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे वकील एस.बी. शेख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कुणाल भिडे, संजय देशपांडे, वर्षा नेने यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. ख्रिस्ती बांधवांतर्फे विशेष प्रार्थना. पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी या हेतूने गुरुवार दिनांक 2 रोजी शहरातील ख्रिस्ती बांधवांतर्फे विशेष प्रार्थनेचं आयोजन झालं. सेंट झेवियर्सचे शाळेचे उपप्राचार्य सेबिस्टियन परेरा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. बेळगावातील प्रमुख चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं. सायंकाळी 4 वाजता ख्रिस्ती स्मशानभूमीत प्रार्थना सभा पार पडली. यात विविध चर्चचे प्रमुख आणि ख्रिस्ती बांधवांनी सहभाग घेतला होता. फादर इम्युनियल फर्नांडिस, जो डिसुजा, विजय मेंडिस, सिरल बॅक, फादर प्रशांत आदी यावेळी उपस्थित होते. जाफरवाडीतील रोयो महिला कामगारांचा खोळंबा. जाफरवाडी येथील रोजगार हमी योजनेतील महिलांना कडोली ग्रामपंचायत कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. रोयो काम सुरू करण्यासाठी कामगारांच्या अंगठ्याचा ठसा लावणे आवश्यक होते, परंतु संबंधित कर्मचारी आला नसल्याने कामगारांना तात्काळ थांबावे लागले. कामगारांच्या काम नियोजनासाठी तालुका पंचायतीतून कर्मचारी येणार होते, परंतु ते दुपारपर्यंत फिरकले नाहीत. परिणामी जाफरवाडी येथील सुमारे 150 कामगार कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करत मंदिरात थांबले होते. दिवसभर ताटकळत ठेवणाऱ्या तालुका पंचायत कामगारांबद्दल रोयो कामगारांनी नाराजी व्यक्त केली. एमके हुबळी नजीक झालेल्या अपघातात दोघे ठार, 9 जखमी. दुचाकी धडकेत दोघे पादचारी ठार झाल्याची घटना पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग कित्तूर एमके हुबळी जवळ बुधवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. लबैक हलसीकर वय 18 राहणार बागेवाडी, विश्वनाथ गुजनाळ
वय 22, राहणार बाळेकुंद्री अशी त्यांची नावे आहेत. बेळगाव येथील राज्योत्सव मिरवणुकीनंतर ते घरी परत जात होते. MK हुबळी येथे एका ढाब्यातून जेवण घेऊन रस्ता ओलांडत असताना दुचाकीने त्यांना धडक दिली. या दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची कित्तूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. रमण राजू मर्वे यांचे निधन. रयत गल्ली वडगाव येथील रहिवासी आणि युवा सामाजिक कार्यकर्ते वय 32 यांचे शुक्रवार दिनांक 3 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई वडील, एक भाऊ आणि मोठा परिवार आहे. किनिये येथे उद्या बैलगाडी शर्यत. सरस्वती गल्ली किनिये येथील शिवगर्जना युवक मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 4 रोजी दुपारी 4 वाजता 50 किलो वजनाचे वाळूचे पोते घालून माणसाने बैलगाडी ओढण्याची शर्यत आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे 7,505 रुपये, 5,000 रुपये, 4,000 रुपये, 3,000 रुपये, 2,000 रुपये, 1,500 रुपये, 1,200 रुपये, 1,100 रुपये, 1,000 रुपये, 800 रुपये आणि 700 रुपये अशी 11 बक्षिसे आहेत. रविवार दिनांक 5 रोजी दुपारी 2 वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यामध्ये बक्षिसे अनुक्रमे 2,500 रुपये, 2,000 रुपये, 1,500 रुपये, 1,100 रुपये, 800 रुपये, 501 रुपये अशी आहेत. गाव मर्यादित महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन रविवारी दुपारी 12 वाजता होणार आहे. गाव मर्यादित रांगोळी स्पर्धेसाठी अनुक्रमे 1,500 रुपये, 1,100 रुपये, 1,000 रुपये, 800 रुपये, 500 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. नावगे येथे 12 रोजी धावण्याच्या स्पर्धा. सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंच नावगे यांच्या वतीने रविवार दिनांक 12 रोजी सकाळी 8:30 वाजता धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवानी मोटणकर राहणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम सकाळी 7:30 वाजता होणार आहे. स्पर्धा खुला गट आणि मुले आणि मुलींसाठी आणि 14 वर्षाखालील लहान गट मुलांसाठी अशा 3 विभागात होणार आहे. सकाळी 8:30 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. खुला गट मुलांसाठी अनुक्रमे 3,500 रुपये, 2,500 रुपये, 1,500 रुपये आणि 1,000 रुपये तसेच 800 रुपये, 750 रुपये, 700 रुपये, 500 रुपये अशी बक्षिसे आहेत. मुलींमध्ये अनुक्रमे 2,000 रुपये, 1,500 रुपये, 1,000 रुपये, 700 रुपये, 600 रुपये, 500 रुपये, 400 रुपये, 300 रुपये अशी बक्षिसे आहेत. तर 14 वर्षाखालील मुलांसाठी अनुक्रमे 1,500 रुपये, 1,000 रुपये, 800 रुपये, 700 रुपये, 600 रुपये, 500 रुपये, 400 रुपये आणि 250 रुपये अशी बक्षिसे आहेत. स्पर्धकांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आले. जगजंपी बजाज कडून सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूला पल्सर बाईक. साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज लॉन्च पुरस्कृत 99वी साईराज चषक निमंत्रितांची अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा 21 ते 26 नोव्हेंबर दरम्यान लेले मैदानावरती आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा लेले मैदानावरती 21 नोव्हेंबरपासूनच प्रारंभ होणार असून या स्पर्धेत 16 निमंत्रित संघांना सहभाग देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी जगजंपी बजाजचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी आणि संचालक अक्षय जगजंपी यांनी या फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू फुटबॉलपटूला पल्सर बजाज 150 सीसी स्पोर्ट्स बाईक पुरस्कृत केली आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात स्पर्धा पुरस्कर्ते महेश फगरे, स्पर्धा संयोजक प्रमुख नगरसेवक आनंद विजय रेडेकर, अमरदीप पाटील, मॅनेजर अमित तांजी आणि मॅनेजर व्यंकटेश नायक यांच्या हस्ते स्पोर्ट्स बाईकचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी महेश फगरे यांनी मल्लिकार्जुन जगजंपी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंथन राऊत याला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कांस्य पदक. कंगराळी खुर्द, शिवाजीनगर, बेळगाव येथील मंथन के राऊत या 11 वर्षीय कराटेपटूने गदग येथे झालेल्या निमंत्रितांच्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत 46 किलो वजनी गटात तृतीय क्रमांकासह कांस्य पदक मिळवून यश मिळवले आहे. मंथन सध्या शिवाजीनगरमधील कराटे वर्गात प्रशिक्षण घेत असून त्याने ग्रीन बेल्ट गटातून या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तो दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता 6वीत शिकत असून यापूर्वीही त्याने अनेक स्पर्धेत यश मिळवले आहे. त्याला आई मीना आणि वडील KM राऊत यांचे प्रोत्साहन मिळत असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.